दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. गाव तिथे रिपब्लिकन सेनेची शाखा उभारणार, गोरगरीब वंचितांच्या प्रश्नांना प्राधान्य. रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक सक्कर चौक येथील आंबेडकर भवन येथे उत्साहात पार पडली. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष सुशील सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. बैठकीत रिपब्लिकन सेनेची जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासह गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. तळागाळातील गोरगरीब वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नूतन जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा महासचिवपदी दिलीप साळवे, जिल्हा संघटकपदी प्राध्यापक गौतम वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी लक्ष्मण सागरे, पारनेर श्रीगोंदा जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक जाधव, कर्जत जामखेड जिल्हा उपाध्यक्षपदी विजय साळवे, तर नगर शहर नगर तालुका जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब वाघमारे यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून समाजातील वंचित घटकांच्या हक्कासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या ठिकाणी एक मेळावा आयोजित या ठिकाणी केला होता. या मेळाव्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. या जिल्हा कार्यकारिणीमध्ये घोषणा करत असताना या नगर शहरामध्ये घरकुलापासून जे वंचित लोक आहेत अशा लोकांना देखील आम्ही घरकुल लाभ मिळावा, की ज्यांना आयुष्यामध्ये कधी घर घेता येणार नाही अशा लोकांना घर मिळावं म्हणून गेले आम्ही 1.5 वर्षापासून या ठिकाणी लढा उभा केला आहे. आणि या अहिल्यानगर दक्षिणमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे विचार कसे घराघरामध्ये पोहोचवता येईल त्याकरता आम्ही आज या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीची या ठिकाणी जाहीर करून घोषणा केली. या कार्यकारिणीमध्ये घोषणा करत असताना की येत्या महिन्याभरामध्ये आम्ही राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी साहेब यांच्या उपस्थितीत आणि ॲडव्होकेट अमन साहेब यांच्या उपस्थितीत आम्ही नगर दक्षिणमध्ये मेळावा आयोजित करणार आहोत. त्याकरता आम्ही या ठिकाणी मेळाव्यासाठी काही जिल्ह्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी आज निवड करण्यात आलेली आहे. निवड पुढील की उपाध्यक्षपदी जिल्ह्यामध्ये विजयराव साळवे की त्यांच्याकडे कर्जत आणि जामखेड अशी त्यांची उपाध्यक्ष जिल्ह्यामध्ये निवड करण्यात आली. दुसरे आमचे पारनेरचे श्रीगोंदा अशोक जाधव यांची जिल्ह्याची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा संघटक म्हणून प्राध्यापक गौतम वाघमारे सर आणि आमचे जिल्ह्याचे परिस्थिती प्रमुख जे पुढारीची प्रतिनिधी आहेत असे लक्ष्मण सागरे यांची देखील जिल्हा परिषदी प्रमुख या ठिकाणी निवड करण्यात आलेली. शेवट आमचे महासचिव जिल्ह्याचे दिलीपराव साळवे साहेब यांची देखील या ठिकाणी निवड करून त्यांना सर्वांना या ठिकाणी नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आज या सगळ्या निवड करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आणि या राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी साहेब यांच्या वतीने यांना शुभेच्छा देतो. आणि आपण या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेना ही कशी घराघरामध्ये पोहोचवता येईल हे पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करावा. आणि इथून पुढे रिपब्लिकन सेना सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी सदाही आपल्या बरोबर आहे आणि आपले सर्व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याबद्दल आम्ही सर्व संघ राहणार. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज अहिल्यानगरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या मेळाव्यात या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली
जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बऱ्याच निवडी या ठिकाणी आज करण्यात आल्या। या निवडीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून माझी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्या निवडीला मी 100% न्याय देण्याचा प्रयत्न करेल असं मी या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्तानं शिंदेसाहेबांना आश्वासित करतो। आणि माझ्याबरोबर ज्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या निवडी झालेल्या आहेत त्याही सर्व पदाधिकाऱ्यांचं मी माझ्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन करतो। राजकारण करत असताना समाजकारणाला पहिले प्राधान्य देणार असून गोरगरीब आणि वंचितांच्या प्रश्नासाठी रिपब्लिकन सेना सातत्याने संघर्ष करेल असा निर्धार जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केला। बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी शुभम पासारणे, अहिल्यानगर। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।